मित्रांनो, आपण वास्तुदोष, वास्तुशास्त्र याच्यावरती चर्चा करतोय. आणि एका कुटुंबाची समस्या माझ्यापर्यंत आली होती. त्याचं निराकरण करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. ह्या अगोदरचा जो भाग आहे त्या भागामध्ये मी ती गोष्ट तुम्हाला सांगायला सुरुवात केली होती. आता उर्वरित भाग मी तुम्हाला इथे तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि ह्या भागामध्ये त्या समस्येबरोबर मला जो आलेला अनुभव देवचार ह्या एका शक्तीचा, एका त्या ऊर्जेचा, तोही तुमच्यासमोर तो मांडणार आहे. त्या वास्तूमध्ये असलेल्या वावरणाऱ्या ऊर्जा काय आहेत त्यांच्याबद्दलही जाणून घेणं आवश्यक असते. दुसरी गोष्ट, त्या जागेचा पोत, त्या जागेची जी हे क्वालिटी आहे ती सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत वास्तुशास्त्रामध्ये. हेच ते वास्तुशास्त्र आहे. मित्रांनो, तुम्हाला ही जर गोष्ट आवडली असेल, समजली असेल, उमजली असेल, देवचार समजला असेल, तुमच्याकडे काय म्हणतात देवचारला त्याचाही उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, आपण वास्तुदोष, वास्तुशास्त्र याच्यावरती चर्चा करतोय. आणि एका कुटुंबाची समस्या माझ्यापर्यंत आली होती. त्याचं निराकरण करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. ह्या अगोदरचा जो भाग आहे त्या भागामध्ये मी ती गोष्ट तुम्हाला सांगायला सुरुवात केली होती. आता उर्वरित भाग मी तुम्हाला इथे तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि ह्या भागामध्ये त्या समस्येबरोबर मला जो आलेला अनुभव देवचार ह्या एका शक्तीचा, एका त्या ऊर्जेचा, तोही तुमच्यासमोर तो मांडणार आहे. मित्रांनो, मी तिकडे गेलो, त्या जागेत वावरलो, बघितलं, तेव्हा माझ्या ती लक्षात आलं की इथे देवचार, ज्याला कोकणामध्ये देवचार म्हणतात, आपल्याकडे काय म्हणतात, कोण व्हिडिओ बघतोय, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून बघतोय, त्यांनी त्याची नोंदसुद्धा करावी. मित्रांनो, एक अशी शक्ती असते, ती आपल्याला सहाय्य करत असते, मदत करत असते. ती शक्ती, ती ऊर्जा, तीच ऊर्जा तिथे वावरत होती त्यांच्या त्या जागेमध्ये, त्या वावरामध्ये. माझ्या लक्षात आली ती गोष्ट. आणि तो कुठेतरी दुखावला होता. त्याच्या जाण्या येण्याच्या मार्गामध्ये अडचण निर्माण झाली होती. ही गोष्ट स्पष्ट झाली होती. पण ज्यावेळी मी त्या घरात गेलो, तो घरामध्ये फिरलो, वावरलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे या घरामध्ये हे 4-5 वर्ष जे घर बंद आहे, हे इथे न फिरकल्यामुळे त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जेंनी आपलं वास्तव्य केलेलं आहे. मित्रांनो, ती गोष्ट जाणवल्यावरती मी त्यांच्याकडे ती गोष्ट, त्याचा उल्लेख केला की तुम्ही इथे जे न आल्यामुळे, घर अगदी तुमचं बंद राहिल्यामुळे, इथे कसलाही वावर नसल्यामुळे नकारात्मक एनर्जीने आपलं इथे स्थान बनवलेलं आहे. मित्रांनो, अशा घटना का घडतात, अशी परिस्थिती का येते? कारण आपण त्या वास्तूची, त्या जागेची, त्या जे काय आपण बांधलेलं आहे, घर असेल किंवा आणखीन कुठली इमारत असेल, त्या इमारतीची देखभाल करत नाही. मग तिथे अडगळ निर्माण होते, तिथे अस्वच्छता निर्माण होते, तिथे कोणी येत जात नाही. मग तिथे ती अशा एनर्जी, अशा या ऊर्जा तिथे आपलं वास्तव्य बनवतात. आणि त्या नकारात्मक असतात. कारण सकारात्मक ऊर्जा अशा ठिकाणी वावरणार नाही. जिथे नकारात्मकता निर्माण झाली असते, अस्वच्छता असते, तिथे ह्या ऊर्जा वावरत असतात. आता तिथे त्या ऊर्जा वावरताना मला ज्या दिसल्या, समजल्या, त्याच्यानंतर मी थोडंसं हबकून गेलो होतो. त्यांनाही म्हणालो मी, तुम्हाला काय जाणवते आहे का? इथे आल्यानंतर तुम्हाला असं श्वास घ्यायला जड वाटते का? ह्यापूर्वी तुम्ही त्या घरात वावरत होतात, फिरत होतात, त्यावेळेला तुम्हाला जी काय एनर्जी तिथे मिळत होती, जी काय ताजा तवानं वाटत होतं, आता तुम्हाला कसं वाटते? त्यामुळे त्यांनाही ती गोष्ट जाणवली की इथे कुठेतरी असं घुसमटल्यासारखं वाटते. वातावरण असं दूषित झाल्यानंतर, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानंतर कसं वाटते तसं. तर ठीक आहे. म्हणजे त्यांना मी सांगितलं, हेच त्याचं एक चिन्ह आहे, त्याची ही लक्षणं आहेत की आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये ह्या ऊर्जेचा वावर होतो. आता त्यांना तिथून बाहेर काढणं, त्यांना बेदखल करणं आवश्यक होतं. मित्रांनो, ज्या काही उपाययोजना होत्या त्या मी आखल्या, तिथे योजल्या. आता ह्या उपाययोजना काय होत्या, कसा काय केलं, हे मी तुम्हाला सांगणार नाही. कारण काय असते माहिती आहे,
या अगोदर मी त्याचा उल्लेख केलेला आहे. एकाचं औषध दुसरीकडे देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जर त्याचा उपचार म्हणून वापरला तर अपायसुद्धा होऊ शकतो. अशा काही गोष्टींची आवश्यकता नाही की आपल्याला तिथे कोंबडा कुत्रा कापायला पाहिजे असं काही नाही. सामान्य उपचार आहेत त्याच्यावरती. त्यांना बरोबर घेऊन तिथे मी त्या उपचार केलेत आणि तो एका दिवसातला विषय नसतो. त्यांना सुद्धा आपण हे करायला लागते. त्यांची सुद्धा एक मागणी असते. आता तो येऊन तिथे वास्तव्य केलं आहे त्या ऊर्जेने. त्यांचा विचार काय असतो, आता हे माझंच घर आहे, हा माझाच वावर आहे, आता या वावरातून या घरातून आम्ही जाणार नाही. तर सहजासहजी ते जात नाहीत. त्यांना कन्व्हिन्स करावं लागते. जर ते कन्व्हिन्स झालेत तर ठीक आहे, किंवा जबरदस्तीने त्यांना तिथून पाठवावं लागतं. मित्रांनो, तसं सर्व केलं, एकंदरीत सगळे उपाय केलेत. त्या उपाय करण्यासाठी मला तिथे आम्हाला 3 दिवस गेले. आणि त्याच दरम्यान जो तिथे देवचार होता, त्या देवचारच्या त्या वाटेमध्ये जी अडचण निर्माण झाली होती, काय झालं होतं मित्रांनो, की त्यांनी तिथे एक असं बांधकाम केलं होतं. त्या वाटेवरती, त्या मार्गावरती त्यांनी बांधकाम केलं होतं. त्या बांधकामामुळे त्याची वाटेमध्ये अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे तो नाराज होता. आता तुम्ही म्हणाल ती ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला रस्त्याची काय आवश्यकता आहे? मित्रांनो, भले ती ऊर्जा त्या अडचणीला मात करून ती दुसरीकडे जाऊ शकते, वावरू शकते, पण ही जाणून बुजून जर आपण तिथे त्याच्या मनात अवरोध निर्माण केले, अडचण निर्माण केली, तर काय होणार? तो आपल्यावरती नाराज होणार. आणि जाणून बुजून नाही तर कळत नकळत झालेली घटना होती. पण त्यांना असं वाटत होतं की त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे. भले ते जाणून बुजून असो किंवा कळत नकळत असो, ते अवरोधच होतं. त्यामुळे ते नाराज होते. त्यांची माफी मागून तिथे यथासांग तिथे सर्व गोष्टी विधिविधान करून आम्ही त्यांचा मार्ग मोकळा करून दिला. मार्ग मोकळा झाला. त्याच दरम्यान या 3 दिवसात त्या घरातली एनर्जी जे होते नकारात्मक, त्या तिथून घराच्या बाहेर गेल्या, निघून गेल्या तिथून, आणि त्या देवचारचा वावर सुरू झाला. मित्रांनो, त्यामुळे ते निश्चिंत झाले. त्यांना सांगितलं, आता बघा तुम्ही, मी इथून निघतोय, तुम्ही इथे आणखीन काही दिवस थांबा, त्या देवचाराची सेवा करा, माफी मागा, घरात स्वच्छता करा व्यवस्थित. आता झाडलोट केलं आहे तुम्ही, पण व्यवस्थित स्वच्छता करा आणि इथे वावरा, इथे राहा, वरच्यावर या. तुम्ही वर्षातनं एकदा काही दिवसासाठी तिथे येणार आणि वावरणार, त्याला काही अर्थ नाही आहे. इथे दिवाबत्ती लागणं आवश्यक आहे. मग त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना करा. तुमचे हे जे आता कुटुंब आहे, त्या कुटुंबाने एकाने यायचं, जरा वेळ मिळेल तसं तिथे वावरायचं, दुसऱ्याला वेळ मिळेल तसं त्याच्या पाठोपाठ येऊन जायचं, म्हणजे वर्षभरात जास्तीत जास्त वेळ तिथे वावर होईल, असं त्यांना मी समजावलं. मित्रांनो, मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. ती गोष्ट देवचाराची. काय झालं मित्रांनो, की मी माझ्या मते काहीतरी 9वी 10वीला होतो त्यावेळेला आणि गावी गेलो होतो. आणि त्याच दरम्यान काही कामासाठी मी तालुक्याला गेलो होतो. आता माझं गाव वेंगुर्ला तालुक्यात. मग त्या तालुक्यात गेलो होतो कामासाठी आणि तिथे माझी एक आते राहते, तिलाही भेटायचं होतं. एकच गाडी आहे त्या तालुक्यातून आमच्या गावात येण्यासाठी, आणि ती जाताना एक गाडी आहे, येताना एक गाडी आहे, आणि ती शेवटची असते, रात्री असते. कामं आटपून मी त्या वेंगुर्ल्यावरून निघालो, तालुक्यावरून निघालो गावी यायला, घरी यायला. पण वाटेत गावात आली गाडी. गावात म्हणजे माझ्या वाडीजवळ नाही, वाडीमध्ये नाही, ती गावात आली, पंचक्रोशीमध्ये आली. पण तिथून एक 7-8 किलोमीटर अंतर आहे जर चालत यायचं म्हटलं तर. काय झालं, तिथे आल्यानंतर ती गाडी पंक्चर झाली होती. आता पंक्चर झालेली गाडी पुढे घेऊन जाऊ शकत नाही, तो टायर बदलावा लागेल, पंक्चर काढावं लागेल. मग त्यानुसार ते ड्रायव्हर कंडक्टर उतरले, त्यांनी मग ते टायर काढले, पंक्चर काढला. पण त्या दरम्यान काळोख व्हायला लागला होता, कारण गाडी आली होती तिथे 7 वाजता. आणखीन काही अर्धा एक तासात काळोख नक्की होणार होता. मग माझ्या लक्षात आलं, आता काय करायचं, आपण बॅटरीसुद्धा आणली नाही, आणि आपण उजेडात घरी जाणार आहोत. त्यामुळे मी बॅटरीसुद्धा आणली नव्हती, टॉर्चसुद्धा आणली नव्हती. आता उजेड तर हवा. तर माझ्या एक कल्पना आली डोक्यात की काय करू, आपण मेणबत्ती घेऊया आणि एक माचीस घेऊया. मेणबत्ती आणि माचीस घेतली. पण विचार केला, तर मेणबत्ती आणि माचीस घेतली तर मेणबत्तीला वारा लागणार, मेणबत्ती विझणार, काय करायचं. तोपर्यंत ते टायर बदलत होते. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण याची असं करूया
की काहीतरी त्याला हवा लागणार नाही, त्यासाठी काहीतरी करा. माझ्या लक्षात त्या करवंटीवरती गेलं, नारळाची करवंटी. त्या करवंटीवरच गेलं आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. कल्पना आली की आपण या करवंटीचा वापर करू शकतो. पण आता ही करवंटी कशी हातात पकडणार? मग त्या करवंटीला 3 डोळे होते, होल होता एका बाजूला. मी काय केलं, त्या होलामध्ये त्या करवंटीच्या काठी एक खुपसली आणि एक दांडा तयार केला आणि त्या करवंटीमध्ये एक त्या ह्याचा तुकडा लावला मेणबत्तीचा आणि माचीस खिशात टाकून मी गाडीत बसलो. यावेळी मी उतरलो तिकडे. आता समुद्र आमच्या अगदी घरासमोरच आहे आणि भरती आलेली. जर खालच्या बाजूला मी उतरलो, वेळ आहे तिथे, समुद्र किनारा आहे आणि जर भरतीचं पाणी वर आलं असेल तर काळोखात मला काय समजणार नाही. म्हणून मी डोंगरावर उतरलो. डोंगरावरून एक रस्ता आहे खाली उतरायला, आमच्या त्या वाडीत जायला. मग तिथेच त्या स्टॉपवर उतरलो. एक व्यक्तीसुद्धा उतरली. मला वाटलं तो सोबत असेल, पण तो दुसऱ्याच मार्गाने निघून गेला. आता मी तिथे एकटाच पडलो. गाडी निघून गेली. मला आता घरी तर जायचं आहे. माचीस पेटवली, हे पेटवली, मेणबत्ती पेटवली आणि टॉर्चसारखी ती धरली. पण ती काय असं टॉर्चसारखा धरून पटापट मी चालू शकत नाही. हळूहळू जसा उजेड आहे तसा पुढे सरकायला सुरुवात केली, उतरायला सुरुवात केली. काळोख अगदी आणि अमावास्याची रात्र. म्हणजे त्या दिवशी अमावास्या नव्हती, अमावास्या होऊन गेली होती आदल्या दिवशी, पण रात्र अमावास्याची होती. मी उतरतोय. काही अंतर चालून गेल्यानंतर मला अशी चावल झाली, कोणतरी आपल्या मागून येतोय. आणि ती व्यक्ती, हां काय रे, तू बाबा तो झील ना? म्हटलं हां. आता बाबा तो झील, कारण माझ्या वडिलांना गावात बाबा म्हणून ओळखायचे. त्यांचं नाव साबाजी, पण ओळख त्यांची किंवा त्यांना बोलवणं, हाक मारणं साबाजी. बाबा तो झील ना? म्हटलं हां बाबा तो झील. काही वेंगुर्ल्यात जाऊन दिलंस? म्हटलं हां वेंगुर्ल्यात गेलं मी. काय काम झाला घेतलेलं असता? आता मी काय काम करायला गेलोय, कुठे गेलोय, त्याची हितंभूत माहिती त्याला. मी त्याच्याशी काही चर्चा केली नव्हती, पण त्यावेळी ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. त्या हितंभूत कसं काय बोलतोय, मी काय करायला गेलो, तिथे काय काय काम केलं, ही व्यक्ती कशी काय सांगते? माझ्या याची चर्चा झालेलीच नाही आहे. पण त्यावेळी ती गोष्ट माझ्या लक्षात नाही आली, कारण मला काळोखात ना तो रस्ता पार करायचा होता आणि घरी पोचायचं होतं. आणि मी गप्पा मारत मारत, मला चाहूल नव्हती, चालतोय कोणतरी माझ्या मागून, माझ्यासोबत. असं करत करत त्या उजेडाने मी खाली उतरलो. अगदी एका शेजाऱ्याच्या घराजवळ तो रस्ता संपतो, पण तिथे ब्राह्मणाचं एक स्थान आहे. तिथे आल्यावरती त्या शेजाऱ्याच्या घराची बाहेरची लाईट चालू होती, उजेड होता. मग मी थोडा निर्धास्त झालो. पण जो कोण माझ्यावर चालतोय, माझ्यावर बोलतोय, मी लगेच वाटी वळून बघितलं तर व्यक्ती ती गायब. म्हणजे एवढ्या जलद ती व्यक्ती गेली कुठे? मग माझ्या मनात धडकी भरली. ती धडकी भरली आणि तसाच मी जो धावत सुटलो तिथून, ती करवंटी वगैरे सर्व तिथे टाकून. आणि त्यावेळी काय शेजाऱ्यांच्या घराची बाहेरचे दिवे चालू होते, त्यामुळे मला काय करवंटीची त्या उजेडाची आवश्यकता नाही पडली. तसाच मी धावत घरात गेलो. आजी त्यावेळी पहुडली होती बाहेर त्या वळीवरती आणि तिच्या कुशीत जाऊन बसलो. मी कुशीत जाऊन झोपलो. मित्रांनो, ती जी धडकी भरली माझ्या मनात, काय कोण, कारण दिसलंच नाही ना कोण, कुठे गायब झाला. त्यानंतर मी आजीला जाऊन मिठी मारली. आजी म्हणाले काय घाबरलंच कशाला, थरथरतोच कशाला, काय झालं काय नक्की? त्यावेळी मी तिला ती इतंभूत गोष्ट सांगितली. त्यावेळी तिने तो उच्चार केला, अरे तुला आधी एवढा उशिरा तिथे उतरायला कोणी सांगितलं? ती पण भडकली माझ्यावरती. तुला ती वाट पण बरोबर नाही आहे, रात्री अपरात्री तो देवचार होतो, त्याने तुका साथ दिली. देवचार कोण? देव असतात, तो देव. लक्षात आलं का मित्रांनो? देवचार. त्या शक्तीचा उलगडा अजूनही मला झालेला नाही. नक्की काय आहे ती, कसली शक्ती आहे, कशा प्रकारची शक्ती आहे, मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. पण त्या शक्तीने मला तिथे मदत केली. आता त्याच्या मागे काय कारण असेल? आजी म्हणाली तो रस्ता पण बरोबर नाही आहे, असेल तिथे काहीतरी दोष. असो मित्रांनो, तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? ह्या ज्या काय प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, ज्या काय शक्ती आपल्याला साथ देतात किंवा आपल्याला विरोध करतात, या ऊर्जा, त्या समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. वास्तुदोष, वास्तुशास्त्र म्हणजे त्या वास्तूमध्ये असलेल्या ऊर्जा, वावरणाऱ्या ऊर्जा, त्यांचं समजून घेऊन, निराकरण करून त्या वास्तूचा उपयोग करून घेणं आवश्यक असतं. म्हणून वास्तुशास्त्र बघणं आवश्यक आहे. फक्त दिशा बघून, उत्तर दिशा, पूर्व दिशा ह्या फक्त बघून चालत नाही. त्या वास्तूमध्ये असलेल्या वावरणाऱ्या ऊर्जा काय आहेत त्यांच्याबद्दलही जाणून घेणं आवश्यक असतं. दुसरी गोष्ट, त्या जागेचा पोत, त्या जागेची जी क्वालिटी आहे, ती सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे.
बऱ्याचशा गोष्टी आहेत वास्तुशास्त्रामध्ये. हेच ते वास्तुशास्त्र आहे. मित्रांनो, तुम्हाला ही जर गोष्ट आवडली असेल, समजली असेल, उमजली असेल, देवचार समजला असेल, तुमच्याकडे काय म्हणतात देवचारला त्याचाही उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.